अगदी सुंदर सुबक असे आपले हे मोदक बनवून तयार होतात। अगदी 2-3 साहित्यांमध्येच हे मोदक बनवले जातात आणि मेन म्हणजे अगदी झटपट रेसिपी आहे। मोजून 10 ते 15 मिनिटच लागतात। बघा किती छान असे मोदक तयार झालेत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथं 1 वाटी मैदा घेतलाय। 1 वाटी मैदा असेल तर त्यासाठी अर्धा वाटी पिठी साखर अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि अर्धा वाटी तूप घ्यायचं। आता इथं पॅन ठेवलाय गरम करायला। पॅन गरम झाला की नंतर त्यामध्ये जे आपण अर्धा वाटी तूप घेतलंय त्यातलं अर्ध तूपच घालूया। बाकीचं तूप नंतर यूज करायचं। का तर ते नंतर सांगते। आता अर्ध तूप घातलंय मी आणि तूप गरम झालं की नंतर त्यामध्ये पिठी टाकायची आणि पिठी छान मंद गॅसवर भाजून घ्यायची। थोडीशी लालसर होईपर्यंत आपण आता पिठी इथं भाजून घेऊ आणि मंद गॅसवरच ही प्रोसेस करायची, नाहीतर लगेच जी मैदा असतो तो जळला जातो, लालसर होईल लगेच। थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण आता इथं मैदा भाजून घेऊ आणि हे बघा छान असं पीठ आता मोकळं झालंय आणि आता ह्या स्टेजला आपण जे राहिलेलं तूप आहे ते घालू। आपण जर आधीच तूप जास्त घातलं तर काय होतं, मैद्याच्या ज्या गुठळ्या आहेत गुठळ्या मोडल्या जात नाहीत, म्हणून बाकीचं तूप आपण नंतर घालू। हे बघा आता इथं पीठ जरा मोकळं झालंय। आता ह्या स्टेजला आपण जे राहिलेलं तूप आहे ते घालून घेऊ, म्हणजे छान असं सर्व आता मैदा आणि तूप मिक्स होईल आणि छान अशी पेढ्यासारखी ह्या मोदकाला चव येते। आता इथं सर्व छान मिक्स करून घ्यायचं। हे बघा आता तूप सुटेपर्यंत आपण हे मिक्स करून घेऊया। थोडासा मैद्याचा कलर चेंज झाला की मग समजून जायचं की आता आपली पिठी भाजली गेली म्हणून। खूप लालसर पण करायचं नाही आणि खूप पांढरं पण ठेवायचं नाही, थोडासा कलर चेंज करायचा, म्हणजे खायला पण खूप छान अशी चव येते। हे बघा ते थोडंसं भाजलं गेले। आता कलर पण बऱ्यापैकी चेंज झाला आहे। आता गॅस बंद करायचा आणि हे थोडंसं कोमट होऊ द्यायचं आणि आता ही पिठी थोडं कोमट असतानाच, खूप थंड पण नाही करायची, कोमट असतानाच त्यामध्ये साखर घालायची। हे बघा आता बऱ्यापैकी थंड झालं आहे, आता थोडं कोमट आहे। आता इथे घालूया अर्धा वाटी साखर आणि आता हे छान सर्व मिक्स करून घ्यायचं। थोडं कोमट असताना साखर घातली की काय होतं, साखर पटकन पिठीमध्ये विरघळली जाईल आणि छान असं त्याचं बाइंडिंग येतं, म्हणून थोडं कोमट असतानाच घाला। आणि आता हे छान सर्व आपण हाताने मिक्स करून घेऊ, म्हणजे साखर आणि पिठी जो मैदा आहे ते छान सर्व मिक्स होईल आणि पीठ असं लागत नाही खायला, म्हणून सर्व मिक्स करून घ्यायचं। हे बघा छान इथं आता असं गोळा तयार करून घ्यायचा। चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। हे बघा छान असा गोळा तयार होतो आहे, म्हणजे आता इथं आता छान एक परफेक्ट आता झालं आहे बनवून। आणि आता इथं आपण मोदक बनवायला घेऊया। आता मोल्डला थोडीशी पिठी लावते मी। तूप लावायचं नाही, तूप किंवा तेल, कारण नाहीतर मग काय होतं, जे आपण जी पिठी त्यामध्ये टाकणार आहोत ती त्यालाच मोल्डमध्येच चिपकून बसते, म्हणून थोडीशी पिठी लावा, म्हणजे पटकन मोदक निघला जातो। जर तुम्ही तूप लावलं तर ते सारण जे पिठी जी आहे ती आतमध्येच तशीच राहते, मोदक व्यवस्थित होत नाही, म्हणून थोडीशी पिठीच लावायची। आणि आता इथं आपण मोदक बनवून घेऊ। छान असं दाबून घ्यायचं आणि त्यामध्ये अजून थोडीशी पिठी घालायची। हे बघा आणि छान सर्व प्रेस करायचं मोल्ड आणि अतिशय सुंदर सुबक असा हा मोदक बनवून तयार होतो। बघा काय छान असं टेक्स्चर आले मोदकाला, अगदी बाहेर जसा स्वीट मार्टवर जसा मिळतो तसंच त्याला टेक्स्चर आले, कलर बघा, आणि दिसायला पण सेम तसाच दिसतोय आणि खायला अगदी चविष्ट लागतो, अगदी पेढ्यासारखा हा मोदक लागतो। हे बघा किती छान असं मोदक दिसतोय आणि इथं आपले इन्स्टंट झटपट असे हे मोदक बनवून तयार, अगदी झटपट हे मोदक बनवून तयार होतात। फक्त मोजून 3 साहित्यामध्येच मोदक बनवून तयार होतात। तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि रेसिपी नक्की ट्राय करा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। बाय।